नमस्कार, मी प्रशांत चावरे यवतमाळ। आज आपण बनवत आहे अस्सल वराडी आलू वांग्याची भाजी, जी आपल्याला वराडी पानग्यासोबत खायची आहे। यासाठी सर्वप्रथम आपण थोडे 2 बारीक चिरलेले कांदे जे आपल्याला मसाल्यासाठी वापरायचे आहे, त्यानंतर थोडे शेंगदाणे, धने, जिरं, खोबरं बारीक चिरलेलं, खाकस, कलमी, त्यानंतर तेजपान, फूल, बडी इलायची, त्यानंतर छोटी इलायची, लवंग, 4 मिऱ्याचे दाणे आणि मेथी आणि 2 लसणाच्या पाकळ्या या आपल्याला आता कढईत किंवा तव्यामध्ये गरम तेल करून हलक्या आचेवर लालसर होईपर्यंत भाजायचं आहे। तर चला आता आपण भाजूया। तव्यामध्ये थोडं तेल टाकून कांदा, खोबरं आणि शेंगदाणे थोड्या हलक्या आचेवर लालसर होईपर्यंत भाजायचे आहे। जे आपले उरलेले पदार्थ होते, त्याच्यामध्ये तेजपान आहे, फूल आहे, धने आहे, जिरं आहे, खाकस आहे, छोटी इलायची, बडी इलायची, लवंग, हे सगळं एकत्र करून यांना पण हलक्या आचेवर भाजत राहायचं, जोपर्यंत थोडं लालसर कलर येत नाही तोपर्यंत। हलक्या आचेवर आपण आपले जे मगाचे मसाल्याचे हे आहे पदार्थ, तर ते भाजून घेतलेले आहे। आता यांना सर्वांना एकत्र करून आपण मिक्सरमधून याला ग्राइंड करूया। आपण सर्व मसाले मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून याला आता ग्राइंड करूया। मिक्सरमधून छानसं असं सर्व पेस्ट एकदम बारीक करून इथे काढलेला आहे, जो आपल्या भाजीचा मसाला म्हणून तयार झालेला आहे। लसण आणि अद्रक यांचं पेस्ट पण आपण थोडंसं मिक्सरमधून काढूया। पद्धतीने लसण जिऱ्याचं पेस्ट पण आपलं तयार झालेलं आहे आणि मसाला पण तयार झालेला आहे। तर आता आपण प्रत्यक्ष भाजीला सुरुवात करू। त्या अगोदर आपण याच्यामध्ये थोडे वांगे जे आहे ते लांबसर आणि आलू पण थोडे मोठे चिरून ठेवलेले आहे आणि फोडणीसाठी अल्पसा कांदा आणि टमाटर हे पण आपण थोडे चिरून ठेवलेलं आहे। तर चला आता आपण अस्सल आलू वांग्याची रस्स्याची भाजी, जी वराडी तडका आपण म्हणतो त्याला, त्या भाजीला आता प्रत्यक्ष सुरुवात करूया। त्यानंतर अद्रक लसणचं पेस्ट टाकून थोडंसं लालसर कलर येईपर्यंत याला भाजायचं आहे। या पद्धतीने आपण आता मगाचा जो मसाला होता आणि सर्व पेस्ट टाकून आपण याला थोडंसं तांबूस आणि लालसर रंग येईपर्यंत थोडंसं चमच्याने हलवत राहायचं आहे। सोबत आपण इकडे चवीनुसार तिखट, मीठ, हळद आणि मसाले हे पण काढून ठेवलेलं आहे, जे आता आपल्याला या जे आपले मसाला तयार झालेला आहे तर याच्यामध्ये टाकून त्याला छानसं असं मिक्स करायचं आहे। तिखट, मीठ, हळद, मसाले आपल्या चवीनुसार टाकून आता हे बऱ्यापैकी आपली पेस्ट तयार झालेली आहे। आता याच्यातला शेवटचा भाग म्हणजे मग जे आपण आलू आणि वांगे चिरले होते तर ते याच्यामध्ये आपल्याला आता मिक्स करायचे आहे। या पद्धतीने आता हे थोडे चांगल्या प्रकारे हळूहळू शिजत आहे आणि हे थोडेसे मध्यम शिजल्यानंतर याच्यामध्ये थोडा चांगला रस्सा येईल याप्रमाणे आपल्याला पाणी टाकायचे आहे आणि गंजावर झाकण ठेवून थोडा वेळ भाजी शिजू द्यायची आहे। या पद्धतीने आपली भाजी आता हळूहळू शिजत आहे। तुम्ही बघू शकता की आपल्या अस्सल वराडीतली आलू वांगी आणि रस्स्याची भाजी आपली आता थोड्याच वेळात तयार होत आहे। आता हिच्यावर आपण थोडंसं 2 उकळ्यापर्यंत आपण झाकून ठेवूया। पद्धतीने आपण कणिक छानशी अशी मळून घेतलेली आहे। यामध्ये मग सांगितल्याप्रमाणे आपण कणकीचं पीठ, त्यानंतर मीठ, ओवा, थोडं जिरं आणि तेल असं सर्व मिक्स करून ही कणिक आता मळून घेतली आहे आणि इथलं आपण आता 20 मिनिटे थोडं साधारणतः झाकून ठेवायची आहे। पानग्याचंही भिजवलेलं आहे आणि जे गोल पानगे करूया तर त्यासाठी आपण ज्या वाळलेल्या गवऱ्या ज्या शेणापासून बनवल्या जातात तर त्याचे आपण इथे त्याला विस्तू दिलेला आहे आणि याचे निखारे होईपर्यंत आपल्याला हे बघायचं आहे आणि निखारे झाल्यावर त्याच्यावर ते पानगे ठेवायचे आहे, जेणेकरून त्याला अस्सल एक असा मातीचा स्वाद येतो, जे खाताने आपल्याला आपल्या गावाकडली चवीची आठवण करून देते आणि निवाऱ्यामुळे ते समतोल पद्धतीने
चारही बाजूने भाजले जातात, त्याच्यामुळे ते कच्चे राहत नाही. तर यासाठी आपण आता हे गवऱ्या इथे जाळलेले आहे आणि हे निवारे येऊपर्यंत वाट बघूया. तर या पद्धतीने पारंपरिक पानगे कसे करतात ते आपण बघूया. हे आमची आई आहे कमल चावरे. तर यांच्याच प्रेरणेतून हे सगळं पानग्यांचा कार्यक्रम चालू आहे. तर या पद्धतीने ते आपण बघत आहे की कशा प्रकारे करत आहे. आलू वांग्याची रस्स्याची भाजी, पानगे आणि त्याच्यासोबत कढी. तर ही कढी बनवण्यासाठी आपण दही घेतलेलं आहे एका मिक्सरमध्ये. त्याच्यात थोडं बेसन टाकलेलं आहे, हळद टाकली आहे आणि हे अगोदर मिक्सरमधून आपण हे काढून घेऊया. पण कढी बनवण्यासाठी आपल्याला लागेल कढीपत्ता, 2-3 हिरव्या मिरच्या, मोहरी, जिरं, थोडं लसूण आणि मीठ. आपण इकडे गंजामध्ये तेल टाकलेलं आहे. याच्यामध्ये जनरल एक फोडणी देऊन त्याच्यामध्ये मगाचं जे आपलं पेस्ट होतं दही आणि बेसन आणि हळदीचं ते टाकायचं आहे. तर आपण बघत आहे की या पद्धतीने आपण याला सुरुवातीला जे मगाचे आपण पदार्थ घेतले होते ज्यामध्ये हिरवी मिरची, कढीपत्ता, लसणाच्या पाकळ्या, जिरं आणि मोहरी, तर हे आपण थोडं तेलात टाकून मिक्स करत आहे. पानगे आणि आलू वांग्याच्या भाजीसोबत कढीचं महत्त्व हे पण आहे की पानगे आणि आलू वांग्याची भाजी हे थोडं पचण्यासाठी जड असल्याने या कढीमध्ये असलेल्या दही आणि ताकाच्या गुणधर्मामुळे पचन हलकं होते. त्याकरिता आलू वांग्याच्या भाजीसोबत आणि पानग्यासोबत कढीचं वैशिष्ट्य आहे. वांगे जे आपण तयार केले होते आणि हे जे गवरे आहे जे आता त्याचे निवारे पडलेले आहेत, तर हे आपण याच्यामध्ये टाकून आता त्याला छानसं असं भाजत आहे चारही बाजूने आणि ते छानसे रुचकर आणि कडक खाण्यासाठी हळूहळू तयार होत आहे. साधारणतः हा जो पिरियड आहे हा 15 ते 20 मिनटं किंवा 30 मिनटापर्यंत चालत असतो. तर या पद्धतीने आपल्याला हे पानगे या गवऱ्याच्या निवाऱ्यावर भाजायचे आहे. मग आपण निखाऱ्यावर टाकलेले पानगे हे शिजलेले आहे. हे आपण एक टेस्ट करून बघितलेलं आहे, ते शिजलेले आहे. आता याला स्वच्छ कापडात घेऊन छान प्रकारे याच्यावरचा जो वरचा धूळ आहे हा साफ करून घ्यायचा आहे आणि आपले पानगे खाण्यासाठी तयार झालेले आहेत. तर या पद्धतीने हे पानगे साफ करायचे असतात की जेणेकरून त्याच्यावरचा जो बाहेरचा कचरा वगैरे आहे तो पूर्णपणे साफ होईल. तर आता आपण बघू शकता की आपलं हे जेवणाचं ताट तयार झालेलं आहे. यामध्ये आपली अस्सल वऱ्हाडीची ओळख म्हणजे आलू वांग्याची रस्सीची आणि तर्रीची भाजी, ज्यामध्ये आपल्याला तर्री स्पष्ट दिसत आहे. त्याच पद्धतीने सोबत कढी, कैरी, पालीचा कांदा आणि आपली ओळख म्हणजे अस्सल वऱ्हाडी पानगे जे आपण गवऱ्यावर केलेले आहे. तर या पद्धतीनं आपलं हे आजचं जेवणाचं ताट तयार झालेलं आहे. चला तर आपण याचा आस्वाद घेऊया.